सियर ॲडिशन ऑफ 16 बिट नंबर. आत्ताच बाळीने सांगितलं की सर आम्हाला 16 बिट नंबरचं ॲडिशन करून दाखवा. तर हा छोटासा प्रोग्राम आहे आणि या छोट्याशा प्रोग्रामला 6 मार्काला विचारलं जाऊ शकतं. बघा काय म्हणतंय, अज्युम टू 16 बिट नंबर 1 2 3 4 हेक्साडेसिमल अँड 4 3 2 1 हेक्साडेसिमल. 1 2 3 4 4 3 2 1 असे 2 हेक्साडेसिमलचे 16 बिटचे नंबर आहेत. हे 8 बिट, हे 8 बिट, हे 8 बिट, हे 8 बिट. बँक 2 मध्ये आहेत. ओके, त्याच्यामध्ये R0 मध्ये काय आहे 34 आहे. R1 मध्ये किती आहे 12 आहे. त्याच्यानंतर R2 मध्ये किती आहे 21 आहे आणि R4 मध्ये किती आहे 43. ओके, आणि हे याचा LSB MSB ऑफ फर्स्ट नंबर, MSB LSB ऑफ सेकंड नंबर अशा पद्धतीने हे दिलेलं आहे गिवन. ओके, आणि त्यांना काय म्हणणं आहे, आफ्टर ॲडिशन रिझल्ट शुड बी स्टोअर्ड इन अगेन बँक 2 मध्ये स्टोअर आहे. रिझल्ट कुठं स्टोअर आहे बँक 2 मध्ये स्टोअर आहे. आणि यातला R4 हा सॉरी LSB कशामध्ये आहे R4 मध्ये आणि MSB कशामध्ये आहे R5 मध्ये. आणि R6 मध्ये काय दाखवलं कॅरी दाखवलं. जर समजा ग्रेटर दॅन 16 असेल तर 16 पेक्षा जास्त असेल तर कॅरी दाखवलं. कोणतं म्हणजे हां हे R3. ओके, R3 घेतलं ठीक आहे. तर बँक 2 मधलं R4 मध्ये काय स्टोअर केलं LSB आणि R5 मध्ये काय केलं स्टोअर MSB. आणि जर कॅरी असेल तर R6 मध्ये घ्या. अशा पद्धतीचा न्यूमरिकल आहे. समजून घ्या पुन्हा. 1 2 16 16 बिटचे काय आहेत 16 16 बिटचे 2 नंबर आहेत. ओके, 16 16 बिटचे 2 नंबर आहेत म्हणजे 2 बाईटचे नंबर आहेत. आणि ते बँक 2 मध्ये सिलेक्ट आहेत. आणि त्यातलं R0 R1 R2 R3 यामध्ये 34 12 21 41 43 अशा पद्धतीने LSB MSB ऑफ नंबर 1 आणि LSB MSB ऑफ नंबर 2 हे कनेक्टेड आहेत, स्टोअर आहेत. आता ॲडिशन केल्याच्या नंतर R4 मध्ये LSB येऊ द्या आणि R5 मध्ये MSB येऊ द्या आणि जर कॅरी असेल तर तो R6 मध्ये येऊ द्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय करावं लागेल रे तुम्हाला, सगळ्यात पहिले अल्गोरिदम बनवावं लागेल. अल्गोरिदममध्ये तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिले सिलेक्ट द बँक रजिस्टर, बँक 2 रजिस्टर सिलेक्ट करायचं म्हणजे तेच तुम्हाला पहिले स्टेप्स. ओके, सेट बिट प्रोग्राम स्टेटस वर्डमध्ये जे R0 आणि R1 आहे त्या R0 आणि R वरून बँक सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इनिशियलाइज कॅरी काउंटर टू गेट रिझल्ट ग्रेटर दॅन 16 बिट. रिझल्ट हा ग्रेटर दॅन 16 बिट असेल तर त्यासाठी काउंटर इनिशियलाइज करून ठेवायचं. ओके, काउंटर इनिशियलाइज करून ठेवायचं. त्याच्यानंतर लोड MSB ऑफ फर्स्ट नंबर इन ॲक्युमुलेटर. पहिल्या नंबरचा LSB, पहिल्या नंबरचा LSB ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा. दुसऱ्या नंबरचा LSB त्याच्यासोबत ॲड करायचा कशासोबत, पहिल्या नंबरचे LSB सोबत. आणि रिझल्ट ऑफ LSB हा R4 मध्ये सिलेक्ट करून टाकायचा, स्टोअर करून टाकायचा. मग आता काय करायचं, नंतर लोड MSB ऑफ फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरचा MSB घ्यायचा ॲक्युमुलेटरमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा MSB ॲक्युमुलेटरसोबत ॲड करायचा आहे. आणि जर कॅरी 1 असेल तर 10व्या स्टेपला जाईल आणि जर नसेल तर डायरेक्ट तो स्टोअर करायचा. ओके, जर 1 नसेल तर 10व्या स्टेपला यायचं आणि जर कॅरी 1 असेल तर इथं यायचं, नसेल तर पुढची स्टेप. ओके, MSB स्टोअर करायचा कशामध्ये R5 मध्ये, सॉरी R5 मध्ये. आणि स्टोअर कॅरी इन R6, जर कॅरी असेल तर R6 मध्ये स्टोअर करायचं आणि स्टॉप करायचं. ओके, म्हणजे काय करायचं आहे, पहिले तर बँक सिलेक्ट करायची, त्याच्यानंतर इनिशियलाइज काउंटर इनिशियलाइज करून टाकायचे. त्याच्यानंतर पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा, पहिल्या नंबरचा LSB ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा. नंतर दुसऱ्या नंबरचा LSB सोबत पहिल्या नंबरचा LSB ॲड करायचा आणि तो रिझल्ट स्टोअर करायचा. ओके, आता ॲक्युमुलेटर रिकामं झालं, स्टोअर केला म्हणल्यावर मग ॲक्युमुलेटरमध्ये MSB घ्यायचा. पा हे काय रे LSB, हे काय आहे
MSB. ओके, हे काय आहे MSB, हे काय आहे LSB. म्हणजे पहिले ह्या दोन याची ॲडिशन करायची LSBची, तो स्टोअर करायचा आहे R4 मध्ये. मग R4 मध्ये स्टोअर केल्याच्या नंतर ॲक्युमुलेटर रिकामं झालं. मग परत काय करायचं आहे, पहिला नंबर घ्यायचा, नंतर दुसरा नंबर त्याच्यात ॲड करायचा MSB बरं का, MSB. आणि तो ॲड झाल्याच्या नंतर जर कॅरी 1 असेल, जर कॅरी 1 असेल तर ही स्टेप करायची 9वी. आणि जर कॅरी नॉट इक्वल्स टू 1 असेल तर 10व्या स्टेपवर डायरेक्ट यायचं आणि मग स्टोअर करून टाकायचं आणि कॅरी R6 मध्ये स्टोअर करायचं आणि प्रोग्राम थांबवायचा. कळालं? कोणाकोणाला कळालं? पुन्हा एकदा बघा. ओके, आता प्रोग्रामिंगमध्ये बघू. त्या स्टेप्स आहेत. आता पहिले काय करायचं आहे, बँक 2 सिलेक्ट करायचे. तर सेट बी PSW4 क्लिअर PSW3. आता हे मागं पुढं जरी झालं तरी चालतं, पण मग इथं 3 इथं 4 पाहिजे. बँक 2 साठी 4 आणि 3 लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता इथं काय करायचं आहे, कॅरी काउंटर इनिशियलाइज करायचं आहे. मूव R6 कॅरी कशामध्ये स्टोअर करायचं रे, R6 मध्ये. #00h इनिशियलाइज करायचं 00h. हे काय रे, हॅश म्हणजे काय, इमिडिएट. ओके, इनिशियलाइज करायचं टू गेट रिझल्ट 16 बिट रिझल्टसाठी. आता काय करायचं, पहिल्या कंटेंटचा LSB घ्यायचा आहे. पहिल्या कंटेंटचा LSB घ्यायचा आहे. तो R0 मध्ये घेतला का रे, हां, पहिल्या कंटेंटचा LSB R0 मधला ॲक्युमुलेटरमध्ये घेतला. लोड LSB ऑफ फर्स्ट नंबर इन ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमध्ये पहिला नंबर लोड करायचा आहे. ओके, पहिला नंबर लोड केला की दुसरा, आता ॲक्युमुलेटरमध्ये काय रे, पहिला नंबर कोणता, हा 34. ओके, त्याच्यानंतर आता यातला पहिला नंबर 21 ॲड करायचा आहे याच्यात कशासोबत, ॲक्युमुलेटरसोबत. ओके, ॲक्युमुलेटरसोबत ॲड करायचं आहे. मग ॲड LSB ऑफ सेकंड नंबर विथ LSB ऑफ, आणि हे रिझल्ट किती येणार आहे 55. कशामध्ये येऊ, ॲक्युमुलेटरमध्ये. तो ॲक्युमुलेटरचा रिझल्ट कशामध्ये, R4 मध्ये मूव्ह करायचा. स्टोअर LSB ऑफ रिझल्ट इन R4. स्टोअर रिझल्ट LSB ऑफ रिझल्ट इन R4. आता काय करायचं आहे, चला ॲक्युमुलेटर रिकामं झालं, तर ॲक्युमुलेटरमध्ये MSBचा पहिला नंबर घ्यायचा 12. ओके, घेतला. तो कशामध्ये आहे, R1 मध्ये. तो कशामध्ये, R1 मध्ये. मग आता R3 मधला नंबर म्हणजे 43 ॲड करायचे. 43 ॲड करायचं, किती येणार आहे 55. तर हे ॲड केलं ना, आता काय आहे, ॲड केलं, ॲड सेकंड नंबर्स ऑफ MSB तिथपर्यंत आले. आता जर समजा कॅरी असेल तर काय करायचं आहे, इन्क्रीमेंट करायचं. आणि कॅरी नसेल तर गरजच नाही. जम्प इफ नॉट कॅरी. कॅरी नसेल तर डायरेक्ट ह्या स्टेपला जम्प करा, DN ला. ओके, नॉट नेसेसरी DN, नेक्स्ट पण लिहू शकतात, NEXT. तर इथं NEXT. ओके, नेक्स्टवर सिलेक्ट करा. पण आपण तिकडं DN लिहिलं तर इकडं पण आपल्याला DNच लिहिलं आहे, DN. ओके, हे कोड आहे ते. इफ कॅरीज इक्वल्स टू 0 देन गो टू DN. आणि जर कॅरी नसेल तर मग इन्क्रीमेंट करा, R6 वर कॅरी स्टोअर करा. R6 वर काय करा, कॅरी स्टोअर करा. आणि मग मूव R5 वर ॲक्युमुलेटरचा कंटेंट स्टोअर करा आणि प्रोग्राम थांबवा. लूप जम्प लूप स्टॉप. कोणाकोणा समजलं आहे? तर अशा पद्धतीने पहिले काय करायचं, बँक सिलेक्ट करायची, त्याच्यानंतर काउंटर कॅरी इनिशियलाइज करायचा. पहिल्या नंबरचा LSB घ्यायचा आहे, दुसऱ्या नंबरचा LSB सोबत ॲड करायचा आहे. ॲक्युमुलेटरमधला रिझल्ट R4 मध्ये टाकायचा आहे. नंतर MSB घ्यायचा आहे पहिल्या नंबरचा, दुसऱ्या नंबरचा MSB सोबत ॲड करायचा आहे. आणि जर समजा कॅरी 1 असेल तर मात्र इन्क्रीमेंट करायचं आहे. आणि नंतर R4 मध्ये कॅरी घ्यायचा आहे, R6 मध्ये कॅरी घ्यायचा आहे. आणि नंतर R5 मध्ये रिझल्ट टाकायचा. आणि जर कॅरी 1 नसेल तर डायरेक्ट ह्या स्टेपला यायचं आणि प्रोग्राम थांबवायचा. सो दिस इज अ प्रोसिजर.
आता याचा आपण फ्लो चार्ट काढू. काय काढू? फ्लो चार्ट. तर काय करा, स्टार्ट करा. पहिले काय करा, सिलेक्ट रजिस्टर बँक टू. रजिस्टर बँक टू सिलेक्ट करा. कशाहून करायची बाळे? प्रोग्राम स्टेटस वर्डवरून. ओके, प्रोग्राम R0 RS1 आणि RS0. ओके, रजिस्टर सिलेक्शन बँक 0 आणि बँक 1 तिसरा आणि चौथा बीट. त्याच्यानंतर इनिशियलाइज MSB इनिशियलाइज करायचं का? कॅरी काउंटरसाठी. त्याच्यानंतर लोड फर्स्ट LSB इन ॲक्युम्युलेटर. त्याच्यानंतर ॲड फर्स्ट LSB विथ सेकंड LSB इन ॲक्युम्युलेटर. मग पहिला हे ॲक्युम्युलेटरचा कंटेंट R4 मध्ये स्टोअर करून टाकायचं. त्याच्यानंतर लोड MSB ऑफ फर्स्ट नंबर, देन ॲड MSB ऑफ फर्स्ट नंबर विथ MSB ऑफ सेकंड नंबर. आणि इफ कॅरी then go to this. If carry is not equals to 1 then go to carry असेल, कॅरी जर नसेल तर सरळ ही स्टेप घ्यायची. नाही, कॅरी नसेल तर काय करायचं आहे, डायरेक्ट पुढची स्टेप घ्यायची. इफ नॉट, बरोबर, इफ नॉट कॅरी देन गो टू दिस. इफ कॅरी देन गो टू दिस स्टेप. जर कॅरी असेल इन्क्रीमेंट करायचं. ओके, इज नॉट इक्वल्स टू. ओके, कॅरी नसेल तर गरज नाही इन्क्रीमेंट करायची. कॅरी असेल तरच इन्क्रीमेंट करायची. इफ कॅरी गो टू दिस स्टेप अँड देन स्टोअर रिझल्ट इन MSB अँड स्टॉप. तर इथं बघा, if carry is equals to 0, carry is equals to 0. Okay, if carry is equals to 0 then go to this step, and carry is not equals to 0, उलट झालं का रे, 1 आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. So this is addition of 16-bit numbers. Okay, so write down this. एक होमवर्क करा या टाईपचा.